नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकट्यूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे थिंक अँड ग्रो रिच आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे नेपोलियन हिल यांनी. बेस्ट सेलरच्या यादीत असणाऱ्या ह्या बुकबद्दल खूप जास्त बोललं आणि लिहिलं गेलेलं आहे. नेपोलियन हिल 13 वर्षाचे असताना त्यांनी माउंटन हिल नावाचे पुस्तक लिहिले होते. नेपोलियन हिल यांचे विचार नवे होते. त्यांनी जगाला विचार करण्यासाठी नवी दिशा दिली. हे पुस्तक फक्त श्रीमंत होण्यासाठी नाही तर आयुष्यात सफल होण्यासाठीही आहे. आणि आपल्या विचारात इतकी शक्ती असते की तुमच्या विचारांनी तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. असं म्हणतात की पैसा बुरी बला आहे, पण पैसा सर्व काही नसलं तरी पैसा खूप काही आहे. आपल्या करिअरमध्ये यशस्वी होण्याच्या मार्गात पैशाची आवश्यकता आणि पर्सनल सॅटिस्फॅक्शन, क्रिएस थॉट्स आणि आपल्या ब्रेनची पॉवर, आपली सायकोलॉजिकल पॉवर डिस्कवर करते. नेपोलियन हे एका मॅगझिनसाठी लिहायचे. पुस्तक म्हणजे सेल्फ हेल्प क्लासिक आहे आणि प्रत्येक इन्व्हेस्टर आणि ऑन्ट्रप्रेन्युअरनी हे वाचले पाहिजे. जसं की पुस्तकाचं नावच आहे थिंक अँड ग्रो रिच. तुम्ही श्रीमंत कसे व्हाल किंवा तुमची इन्कम कशी वाढवाल हे तर ह्या पुस्तकातील लेखकाची फिलॉसॉफी तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये यश मिळवण्यासाठी, तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करते. सर्वात श्रीमंत मिस्टर कार्नेगीने नेपोलियन हिल यांना भेटण्यासाठी बोलवले होते. नेपोलियन हिल यांना भेटण्यासाठी ते फार एक्साइट होते. नेपोलियनच्या लिखाणाबद्दल ते फार खुश होते. नेपोलियन हिल यांना एक ऑफर दिली की श्रीमंत होण्याचे सिद्धांत तर काही लोकांपुरतेच मर्यादित न राहता ते सर्व लोकांना समजले पाहिजे व सर्वांनीच पैसे कमवावे आणि आपली लाईफस्टाईल समृद्ध करावी. तर माझ्या या मिशनमध्ये तुम्ही सहकार्य कराल का, असे त्यांनी नेपोलियन हिल यांना विचारले. तेव्हा नेपोलियन यांनी कार्नेगीला विचारले की यासाठी मला काय करावे लागेल. कार्नेगी म्हणाले की मी जगातील अतिश्रीमंत लोकांना ओळख. मी त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन ते इतके श्रीमंत कसे झाले, करोडपती कसे झाले आणि ह्या सर्वांमध्ये अशी कोणती कॉमन गोष्ट आहे की ज्यामुळे त्यांना इतकं सक्सेस मिळालं आणि ते करोडपती झाले. मग नेपोलियन यांनी शेकडो करोडपती लोकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि श्रीमंत होण्यासाठीच्या आवश्यक रूलना डिस्कवर केले आणि ह्याच सर्व रूलना थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे. असे एकूण 13 प्रिन्सिपल्स त्यांनी लिहिले आणि ही प्रिन्सिपल्स तुम्ही फॉलो केली तर ही आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळवू शकता, जसं की पैसा, फेम, यश, अगदी काहीही. आणि ह्या पुस्तकात जी 13 प्रिन्सिपल्स सांगितली आहेत त्या प्रत्येक प्रिन्सिपलचं विस्तृत वर्णन लेखकाने पुस्तकात केलेलं आहे. ही 13ही प्रिन्सिपल्स मी थोडक्यात तुम्हाला सांगते. पहिली आहे इच्छा, बर्निंग डिझायर, म्हणजेच सर्व यशाचा टर्निंग पॉईंट. दुसरं प्रिन्सिपल आहे विश्वास, इच्छेच्या प्राप्तीसाठी कल्पना करणे आणि ती गोष्ट आपण मिळवूच असा विश्वास ठेवणे. तिसरं आहे स्वयंसूचना, म्हणजेच ऑटो सजेशन, आणि हे सबकॉन्शियस माइंडवर प्रभाव पाडते. नंतर आहे विशेष ज्ञान, यामध्ये वैयक्तिक अनुभव किंवा निरीक्षणे यांचा वापर. नंतर आहे कल्पनाशक्ती, जिला मनाची कार्यशाळा असेही म्हणतात. ती वापरून आपण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू शकतो, म्हणजेच संघटित नियोजन, निर्णय, मोठे निर्णय घेण्याची क्षमता डेव्हलप करणं. नंतर आहे चिकाटी, विश्वास ठेवण्यासाठी, विश्वास प्रवृत्त करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं. मास्टर माइंड, ती तर आपल्या मनाची प्रेरक शक्ती आहे आणि तिला डेव्हलप करणं आवश्यक आहे. ध्येय साध्य करण्यासाठी लैंगिक इच्छांचे इंधनात रूपांतर करणे. नंतरचं आहे सबकॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंडवर प्रभुत्व मिळवणे आणि नकारात्मक भावना सोडून देणे. आणि नंतरचं आहे ब्रेन, ज्याला आपण विचाराचं ब्रॉडकास्टिंग आणि रिसिव्हिंग स्टेशन असेही म्हणू शकतो. आणि शेवटचं आहे सिक्स्थ सेन्स, म्हणजेच आपल्या गट फिलिंगला ऐकून यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आधी तुमच्या मनामध्ये ती गोष्ट मिळवण्याची इच्छा पाहिजे, म्हणजेच ती बर्निंग डिझायर असायला हवी. जसं की जर मला यूट्यूबर व्हायचं असेल तर ते बर्निंग डिझायर तुमच्या आतमध्ये असायला हवं आणि त्यात सर्व एफर्ट, सर्व पॉवर लावली गेली पाहिजे. ऑटो सजेशनचा उपयोग कसा करायचा किंवा ते काय आहे, ते काय करतं, ते तुमच्या फेथला पक्क करायचं काम करतं. ऑटो सजेशन म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड मधला गॅप
स्वतःला सतत चांगल्या गोष्टी सांगत राहायचं, त्यामुळे तुमचा विश्वास पक्का होतो. आणि तो विश्वास पक्का होण्यासाठी तुमच्याकडे स्पेसिफिक नॉलेज असलं पाहिजे. उदाहरणार्थ डाएट. तुम्ही जर इंटरमिटेंट फास्टिंग केलं आणि जर ते तुम्हाला सूट झालं नाही, नक्कीच त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होणार. मात्र त्याचं नॉलेज कोण देणार? तर डायटिशियन. किंवा ते तुम्हाला सूट करेल किंवा नाही हे फक्त डायटिशियन सांगू शकतात, कारण त्यांना स्पेशलाइज नॉलेज आहे त्या गोष्टीचं. तसंच ऑर्गनाइज प्लॅनिंग हे फक्त पुस्तक वाचून येणार नाही, तर त्यावर काम करून प्लॅन करून तुम्ही ऑर्गनाइज प्लॅनिंग करू शकता. आणि श्रीमंत होण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, सक्सेसफुल व्हायचं आहे, तुमचं ध्येय मिळवण्यासाठी काही 6 व्यावहारिक पायऱ्या आहेत आणि त्याच आपण आता बघूया. तुम्हाला नक्की काय हवं आहे हे जाणून घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला पैसे हवे असतील किंवा एखादं ध्येय गाठायचं असेल तर ते तुम्ही जाणून घ्या. पैशाच्या बदल्यात तुम्हाला काय द्यायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे त्याची तारीख निश्चित करा. ध्येय साध्य करण्यासाठी एक परिपूर्ण प्लॅन तयार करा व लगेच सुरुवात करा. वेळेची वाट पाहत बसू नका. तुम्हाला किती रक्कम मिळवायची आहे किंवा कोणते ध्येय साध्य करायचे आहे ते स्पष्टपणे आणि संक्षिप्तपणे पेपरवर लिहून काढा व ते कसे मिळवणार आहेत, त्याचा काय प्लॅन आहे त्याचे वर्णन लिहून काढा. रात्री झोपायला जाण्यापूर्वी व सकाळी उठण्यापूर्वी दररोज दिवसातून 2दा तुमचं ध्येय मोठ्याने वाचून काढा. अनेक वेळा आपण आयुष्यात आपली ध्येय काही कारणांमुळे मिळवू शकत नाही. जर आत्मविश्वासाची कमतरता हे कारण असेल तर पुस्तक तुम्हाला यावर उपाय सुचवते. जीवनात तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यात क्षमता आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि हे जाणून कृती करा व चिकाटी ठेवा. जर तुमचे विचार प्रबळ आणि हेतू निश्चित असेल तर तुमचे ध्येय नक्कीच वास्तवात येईल. स्वयंसूचनेद्वारे तुमची कोणतीही इच्छा व प्रबळ विचार प्रकट होतील. तुमच्या आत्मविश्वासावर काम करण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे तरी काढा. जीवनातील तुमच्या एका ज्वलंत इच्छेला कागदावर लिहून काढा. जोपर्यंत तुमची ज्वलंत इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास विकसित होत नाही तोपर्यंत प्रयत्न करा. चिकाटी ठेवा आणि कधीही थांबू नका. नेतृत्व कौशल्य यशासाठी महत्त्वपूर्ण आहे. तर मंडळी, अशा प्रकारे थिंक अँड ग्रो रिच ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी, सफलता मिळवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच तुमचा मौल्यवान वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तसेच तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर फॉलो करू शकता. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह, नवीन लेखकासह, नवीन पुस्तकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप स्माइलिंग, कीप रीडिंग. बाय.